नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपल्या कोर्सचं जे टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अंडर आपण लेसन नंबर 13 इथे डिस्कस करतो आहोत, ज्याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ मोडल ऑक्झिलरीज. जर एखाद्या सेंटेन्स मध्ये मोडल ऑक्झिलरी आली असेल तर ऍक्टिव्हचा पॅसिव्ह कसा करायचा किंवा पॅसिव्ह व्हॉइसचा ऍक्टिव्ह व्हॉइस कसा करायचा हे आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया लेसन नंबर 13 ला. मीनिंग ऑफ मोडल ऑक्झिलरीज सुरुवातीला आपण समजून घेऊया की मोडल ऑक्झिलरीज कशाला म्हणायचंय. बघा सुरुवातीला पहिला पॉइंट काय दिलेला आहे. मोडल्स और मोडल ऑक्झिलरीज आर हेल्पिंग वर्ब्स दॅट एक्सप्रेस द स्पीकर्स ॲटिट्यूड टुवर्ड द ऍक्शन ऑफ द मेन वर्ब. मोडल ऑक्झिलरीज किंवा ज्याला आपण मोडल्स म्हणतो हे हेल्पिंग वर्ब्सच आहेत. फक्त यामध्ये आपल्याला थोड्या इमोशन्स जे आहेत किंवा ॲटिट्यूड जे आहे स्पीकरची जो कोणी यूज करतोय हे यातनं आपल्याला कळत असते की मेन वर्ब मध्ये काय एक्झॅक्टली याला काय करायचं आहे, तर कुठला मेसेज कन्वे करायचा आहे. एक्झाम्पल इथे काय दिलंय बघा. दे शो पॉसिबिलिटी असेल, नेसेसिटी असेल, ॲबिलिटी असेल, परमिशन असेल, ऑब्लिगेशन असेल, सर्टेनिटी असेल किंवा प्रोबॅबिलिटी असेल. पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता असेल. नेसेसिटी म्हणजे काय, ते कंपल्सरी होणारं असेल म्हणजे कंपल्सरी आहे. त्यानंतर अबिलिटी म्हणजे काय, तुमची कपॅसिटी काय आहे. परमिशन काय आहे, तर कुणाला काय परमिशन ज्याला म्हणतो आपण, परमिशन द्यायची असेल की नाही. ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य. सर्टेनिटी म्हणजे निश्चितता. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, काय होऊ शकतं, काय आहे हे आपल्याला त्यातनं सांगता येतं. दे आर ऑलवेज यूज विथ द बेस फॉर्म ऑफ द मेन वर्ब. हे महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण मोडल ऑक्झिलरी नंतर कुठलंही मेन वर्ब यूज करत असू त्यावेळेस आपल्याला त्याच्यानंतर V1 यूज करायचं आहे. पण कुठे, जर स्ट्रक्चर हे ऍक्टिव्ह मधलं असेल तर. आता काही एक्झाम्पल्स खाली दिले बघा. यू कॅन स्विम. आता इथे कॅन काय झालं तुमचं, मोडल ऑक्झिलरी, आणि यातनं काय लक्षात येते, ॲबिलिटी, तुम्ही काय करू शकता हे इथं आपल्या लक्षात येतं. शी कॅन स्विम. त्यानंतर बघा इथे म्हटलंय आपण V1 पाहिजे, आलंय स्विम V1. त्यानंतर यू मस्ट स्टडी, नेसेसिटी ऑब्लिगेशन दाखवतंय, मस्ट हे कंपल्शन दाखवत असते, आणि स्टडी V1 आलंय इथे. त्यानंतर इट मे रेन, इथे पॉसिबिलिटी सांगितलेली बघा, इथे पॉसिबिलिटी शक्यता ज्याला म्हणतो आपण. सो इट मे रेन, आता इथे MAY हे जे आहे मोडल ऑक्झिलरी आहे. म्हणजे आपण जे काय सेंटेन्सेस आता बघितले त्यामध्ये कॅन असेल, मस्ट असेल किंवा मे असेल, हे सगळे काय आहेत, तर मोडल ऑक्झिलरीजचे एक्झाम्पल्स आहेत. आता नेक्स्ट आपण बघूया लिस्ट ऑफ मोडल्स. आता स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय आपण सगळ्या मोडल ऑक्झिलरीज इथे लिस्ट केलेल्या आहेत, लिस्टमध्ये दिलेल्या आहेत. इथे दोन प्रकार दिलेले आहेत बघा. मी एक आहे प्रायमरी मोडल्स आणि दुसरा आहे सेमी मोडल्स आपण ज्याला म्हणतो, किंवा क्वाझी मोडल्स असं म्हटलं जातं. आता प्रायमरी मोडल्स मध्ये कुठलं कुठलं येतं, तर कॅन येतं, कुड येतं, मे येतं, माईट येतं, शॉल येतं, शूड येतं, विल येतं, वुड येतं, मस्ट येतं. या ज्या 9 आहेत या प्रायमरी मॉडेल्स आहेत. सेमी मॉडेल्स मध्ये येतं ऑट टू, नीड व्हेन युज्ड ॲज अ मॉडेल, नीड टू ज्याला म्हणतो आपण, डेअर टू व्हेन युज्ड ॲज अ मॉडेल, डेअर टू म्हणजे इथे बघा नीड टू, आणि इथे डेअर टू, यूज टू, आणि त्यानंतर दिले बघा 5, हॅव टू, हॅज टू, हॅड टू. आता हॅज टू आणि हॅव टू चा पास्ट टेन्स कुठला आहे, तो आहे हॅड टू. हे देखील कंपल्शन आपल्याला दाखवते. तर इथे आता आपण लिस्ट बघितलेली आहे. त्यानंतर आपण याचे फंक्शन्स बघूया इन जनरल. डेलिबरेटली मी घेतो आहे, त्याचं कारण आहे की ह्या मोडल ऑक्झिलरीज ज्या आहे याचा उपयोग कुठे आपल्याला करायचा आहे. फंक्शन्स म्हणजे काय, ज्याला आपण युसेस असं म्हणतो किंवा युसेजेस असं म्हणतो. आता इथे काय केलंय, मी एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये 3 कॉलम्स आहे. पहिल्यामध्ये मोडल दिले, दुसऱ्यामध्ये फंक्शन दिलंय, आणि तिसऱ्यामध्ये त्याचं एक्झाम्पल मी दिलेलं आहे. आता इथे कॅन जे आहे, CAN कॅन, जर मोडल ऑक्झिलरी आपण यूज करत असू तर याचा उपयोग होतो अबिलिटी सांगण्यासाठी, परमिशन घेण्यासाठी आणि पॉसिबिलिटी सांगण्यासाठी. म्हणजे तुमच्यामध्ये काय ताकद आहे, काय शक्यता आहे, किंवा तुम्ही परमिशन घेत असाल एखाद्याची, बरोबर, त्यावेळेस देखील कॅनचा उपयोग होतो. आय कॅन स्विम, मी पोहू शकतो. यू कॅन गो नाव, तू आता जाऊ शकतो, म्हणजे परमिशन जरा येते. त्या 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. त्यानंतर बघा 2 नंबरला कुड. कुड काय सांगतं, तर पास्ट अबिलिटी, पोलाइट रिक्वेस्ट आणि पॉसिबिलिटीसाठी याचा उपयोग होतो.
कशाचा? तर कुडचा. पास्ट अबिलिटी, पोलाइट रिक्वेस्ट आणि पॉसिबिलिटी. आता इथे काय दिलं एक्झाम्पल? ही कुड रन फास्ट. त्यानंतर कुड यू हेल्प मी? इथे काय सांगितलंय? एक पोलाइट रिक्वेस्ट आहे. कुड यू हेल्प मी? सौजन्याने एखाद्याला केलेली विनंती करण्यासाठी देखील कुडचा वापर होतो. आता मेचा वापर काय होतो? MAY. तर परमिशनसाठी आपण बघा क्लासमध्ये जाताना नेहमी आपले जर शिक्षक क्लासमध्ये असतील, शिक्षिका असतील त्यावेळेस आपण म्हणतो मे आय कम इन सर किंवा मे आय कम इन मॅडम. म्हणजे परमिशनसाठी मे वापरलं जातं. तुम्ही म्हणाल सर कॅनही वापरलं जातं, पण कॅन पेक्षा मे जे आहे हे पोलाइट आहे. त्यानंतर पॉसिबिलिटी किंवा विश ऑर ब्लेसिंग. राईट? यू मे एंटर, इट मे रेन. पॉसिबिलिटी दाखवतं इथे. एक्झाम्पल मधनं लक्षात येत आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे. त्यानंतर आहे माईट. वीक पॉसिबिलिटी पास्ट ऑफ मे. मेचा पास्ट आहे आणि वीक पॉसिबिलिटी शक्यता कमी असते. शी माईट कम लेटर. येऊ शकते म्हणजे खूप कमी शक्यता आहे. पण पण तिथे बघा शक्यता आहे पण खूप कमी आहे. शाल. फ्युचर इंटेन्शन ऑफर सजेशन फॉर्मल. म्हणजे फ्युचर सजेशन देण्यासाठी किंवा एखादी भविष्यातील हेतू सांगण्यासाठी आपण शॉलचा उपयोग करतो. आय शाल कॉल यू टुमॉरो, शाल वी स्टार्ट. बरोबर? तर अशा पद्धतीने आपण इथे बघितलंय शाल कुठल्या पद्धतीने आणि कुठे यूज करायचंय. त्यानंतर आपण बघूया शुड. ड्युटी, ऍडवाइस, एक्सपेक्टेशन अँड प्रोबॅबिलिटीसाठी शुड. म्हणजे उपदेश द्यायचा असेल, काही अपेक्षा असेल, त्यानंतर कर्तव्य असेल. यू शुड रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. बरोबर? ही एक ड्युटी सांगितलेली आहे बघा इथे. कर्तव्य, ऑब्लिगेशन ज्याला म्हणतो आपण. विल, फ्युचर ऍक्शन, विलिंगनेस आणि सर्टेनिटी. ही विल हेल्प यू. हे काय झालं? ही विल हेल्प यू काय झालं इथे? तरी सर्टेनिटी झाली, निश्चितता. त्यानंतर उड, पोलाइटनेस, हॅबिच्युअल पास्ट आणि कंडिशन. म्हणजेच काय? तुम्ही सौजन्याने एखाद्याला विचारायचं असेल, वुड यू लाईक टी? आता म्हणजे तुला चहा आवडेल का? याचा अर्थ काय? तुम्ही एखाद्याला पोलाइटपणे सौजन्याने विचारताय. ही वुड वॉक डेली. हॅबिच्युअल पास्ट. ही वुड वॉक डेली. हॅबिच्युअल पास्ट म्हणजे तुमची भूतकाळातील सवय सांगण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. त्यानंतर मस्ट आहे. नेसेसिटी सांगितली जाते. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आहे. लॉजिकल सर्टेनिटी आहे. मस्ट म्हणजे कंपल्शन. यू मस्ट ओबे द रूल्स. शी मस्ट बी टायर्ड. या पद्धतीने आपल्याला याचा यूज करायचा आहे. हे सगळ्यांनी समजवून घ्या. त्यानंतर शी मस्ट बी टायर्ड. आता हे आपण मॉडल्स बघितले. आता यामध्ये लिस्ट मध्ये बघताना इथे ऑट टू आहे. इथे ऑब्लिगेशन साठी वापरतात. नीड टू गरजेसाठी. डेअर टू. त्यानंतर अगेन समथिंग स्ट्रॉंग ओ हिअर. यूज टू. पास्ट मध्ये जर तुम्हाला आय यूज टू ट्रॅव्हल म्हणजे पास्ट मधली तुम्ही काय सांगताय? तुमची सवय सांगताय. हॅव टू, हॅज टू प्रेझेंट मध्ये येतं. याचं याचं मिनिंग जो आहे तो मस्टच होतो म्हणजे कंपल्शन आहे आणि हॅड टू हे पास्ट मध्ये जातं. तर अशा पद्धतीने आपण इथे याचे सगळेच्या सगळे फंक्शन्स बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघणार आहोत स्ट्रक्चर्स ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह विथ मोडल्स. की ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करताना मोडल ऑक्झिलरीचं कुठले स्ट्रक्चर्स वापरायचे. आता पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन 3 स्ट्रक्चर आपले बेसिक झाले. बरोबर? आता पॉझिटिव्ह स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट नंतर मोडल, मोडल नंतर V1 नंतर ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे कर्ता, मोडल ऑक्झिलरी वापरायची हेल्पिंग वर्ब. V1 म्हणजे पहिलं क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता याचं पॅसिव्ह करताना काय करायचं? ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट करायचा, मोडल जी आहे तशीच्या तशी घ्यायची, बी कंपल्सरी घ्यायचं. हे जे V1 आहे त्याचं V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप तिथे वापरायचं आहे. त्यानंतर बाय घ्यायचं आणि न्यू ऑब्जेक्ट म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे ज्याला मी सर्कल केलंय याचाच आपल्याला न्यू ऑब्जेक्ट करायचा. आता नॉट करायचं असेल निगेटिव्ह मध्ये काय? पॉझिटिव्ह करायला तर निगेटिव्ह काय? सब्जेक्ट प्लस मोडल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. वरच्या याच्यामध्ये मोडल नंतर फक्त नॉट टाकलं झालं. बाकी स्ट्रक्चर जसंच्या तसं ठेवायचं आणि मोडल प्लस नॉट प्लस बी असं इथे करायचं आहे. म्हणजे वरच्या स्ट्रक्चरमध्ये फक्त इथे नॉट टाकलं की निगेटिव्हचं स्ट्रक्चर झालं. आता क्वेश्चन जो आहे मोडल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता सुरुवातीला मोडल कॅन यू हेल्प मी. फॉर एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला इथे म्हणजे आलंय कॅन यू हेल्प मी क्वेश्चन विचारलाय. मोडल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्यामुळे इथे पॅसिव्ह करताना मोडल सुरुवातीला न्यू सब्जेक्ट घ्यायचा या ऑब्जेक्टचा. त्यानंतर बी घ्यायचंय. हे जे V1 आहे त्याचं V3 करायचंय आणि बाय घेऊन न्यू ऑब्जेक्ट जो आहे हा सब्जेक्ट जो आहे त्याचा करायचा आहे न्यू ऑब्जेक्ट. हे सगळं तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्पल्स वरून लक्षात येणार आहे. तर आपण आता एक्झाम्पल्स बघूया.
डायरेक्टली तुम्हाला यातनं लक्षात येईल की कुठल्या पद्धतीनं आपल्याला मोडल ऑक्झिलरी जर यूज केलं असेल तर त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचंय. बघा, सिरियल नंबर बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस सगळे मी इथे टेबल फॉर्मॅटमध्ये घेतलेले आहे. शी कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आता इथे शी झालं सब्जेक्ट, कॅन झालं मोडल, V1 झालं सॉल्व आणि द प्रॉब्लेम झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करायचा आहे. द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह बाय हर. त्यानंतर ही कुड राईट दिस पोयम. आता ही झालं सब्जेक्ट, कुड झालं मॉडल ऑक्झिलरी, राईट झालं V1, दिस पोयम झाला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट करायचा. दिस पोयम कुड बी रिटन, राईटचं V3 रिटन बाय हिम. त्यानंतर यू मे टेक दिस बुक. यू मे टेक दिस बुक. दिस बुक मे बी टेकन बाय यू. त्यानंतर दे माइट वॉच द मूवी. बघा काय दिलंय, दे माइट वॉच द मूवी. यामध्ये दे झालं सब्जेक्ट, माइट झालं मोडल ऑक्झिलरी, वॉच झालं V1 आणि द मूवी झालं ऑब्जेक्ट. आता द मूवी माइट बी वॉच्ड, वॉच्ड बाय देम, देचं होतं देम. त्यानंतर आय शॅल कम्प्लीट द वर्क. आय झालं सब्जेक्ट, शाल झालं काय, इथे तुमचं मोडल ऑब्जेक्ट, कम्प्लीट झालं V1, द वर्क झालं ऑब्जेक्ट. द वर्क विल बी कम्प्लिटेड बाय मी. आता तुम्हाला जर इकडे शॉल आलं, इकडे विल कसं घेतलं, त्याचं रिझन आहे आय नंतर शॉल यूज करतो आणि द वर्क हे जे आहे यानंतर विल यूज करावं लागतं. त्यानंतर म्हणजे इट विल पकडा तुम्ही तसं. त्यानंतर वी शुड फॉलो द रूल्स. द रूल्स शुड बी फॉलोड बाय अस. वी शुड फॉलो द रूल्स. द रूल्स शुड बी फॉलोड बाय अस. सगळ्यात सोपं आहे मोडलचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करणं. त्यानंतर शी विल फिनिश द प्रोजेक्ट. द प्रोजेक्ट विल बी फिनिश बाय. ही वुड ऍक्सेप्ट द ऑफर. ही झालं सब्जेक्ट, वुड झालं मोडल, ऍक्सेप्ट झालं V1, द ऑफर झालं काय, तर ऑब्जेक्ट. द ऑफर वुड बी ऍक्सेप्टेड बाय हिम. नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल नंबर 9. अगोदरचे आता इथे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघितले, इकडे निगेटिव्ह दिलेत. बघा काय दिलंय बघा, शी कॅनॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आता इथे कॅनॉट घेतलंय, बाकी सगळं जसंच्या तसं. शी झाला सब्जेक्ट, कॅनॉट झालं हेल्पिंग वर्ब, सॉल्व झालं V1, द प्रॉब्लेम झालं ऑब्जेक्ट. द प्रॉब्लेम कॅनॉट बी सॉल्व्ह बाय हर. त्यानंतर ही कुड नॉट राईट दिस पोयम. दिस पोयम कुड नॉट बी रिटन बाय हिम. यू मे नॉट टेक दिस बुक. दिस बुक मे नॉट बी टेकन बाय यू. त्यानंतर बघा, दे माइट नॉट वॉच द मूवी. दे झालं सब्जेक्ट, माइट नॉट झालं हेल्पिंग वर्ब म्हणजे मोडल, वॉच झालं V1, द मूवी झालं काय ऑब्जेक्ट. द मूवी माइट नॉट बी वॉच्ड बाय देम. आय शॅल नॉट कम्प्लीट द वर्क. आता इथे द वर्क शॅल नॉट बी कम्प्लिटेड बाय मी. त्यानंतर नंबर 14, वी शुड नॉट ब्रेक द रूल्स. वी झालं काय सब्जेक्ट, शुड नॉट झाला हेल्पिंग वर्ब घ्या मोडल, ब्रेक झाला V1, द रूल झाला ऑब्जेक्ट. द रूल शुड नॉट बी ब्रोकन बाय अस. नंबर 15, शी विल नॉट फिनिश द प्रोजेक्ट. आता इथे शी झालं सब्जेक्ट, विल नॉट मोडल आहे, फिनिश झालं V1, द प्रोजेक्ट ऑब्जेक्ट. द प्रोजेक्ट विल नॉट बी फिनिश बाय हर. Number 16, he would not accept the offer. The offer would not be accepted by him. Number 17, you must not ignore the teacher. The teacher must not be ignored by you. त्यानंतर बघा क्वेश्चन दिलं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. इकडे क्वेश्चनचं कशा पद्धतीनं करायचंय बघा. कॅन शी सॉल्व्ह द प्रॉब्लेम. बरोबर, आता कॅनला कॅन इथे घेतलंय, हा झाला सब्जेक्ट, हा झाला ऑब्जेक्ट आणि सॉल्व्ह झालं V1. कॅन द प्रॉब्लेम बी सॉल्व्ह बाय हर आणि क्वेश्चन मार्क. वरच्याच वाक्यांचं घेतलंय, फक्त रिझन आहे तुम्हाला ते समजावं की कुठल्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कुड ही राईट दिस पोयम. कुड दिस पोयम बी रिटन बाय हिम. मे आय टेक दिस बुक. मे दिस बुक बी टेकन बाय मी. त्यानंतर 21, माइट दे वॉच द मूवी. माइट द मूवी बी वॉच्ड बाय देम. यातलं तुम्हाला सब्जेक्ट कुठला, मोडल कुठली, त्यानंतर V1 कुठला आणि ऑब्जेक्ट कुठलं हे आयडेंटिफाय करणं फार सोपं आहे. कारण यामध्ये मोडल नंतर येणारं जे वर्ब असतं ते V1 आहे आणि त्यानंतर जे दिलेलं आहे ते काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ज्याला अगोदरचे 12 लेसन्स जे आहेत आपल्या ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अंडरचे, ते जर व्यवस्थित बघितले असतील तर हे सॉल्व्ह करायला खूप इझी जाईल. त्यानंतर बघा, शॅल आय कम्प्लीट द वर्क.
shall I, shall the work, नो इथे काय पाहिजे, shallच्या ऐवजी काय पाहिजे, will. Will the work be completed by me? Should we follow the rules? Should the rules be followed by us? Will she finish the project? Will the project be finished by her? त्यानंतर would he accept the offer? Would the offer be accepted by him? आणि must we obey the teacher? Must the teacher be obeyed by us? त्यानंतर बघा निगेटिव्ह काही आपण घेतलेले आहेत इथे. आता निगेटिव्ह कुठले कुठले घेतलेत बघूया. कॅन शी नॉट फिनिश द असाइनमेंट, कॅन झालं मोडल, शी काय झालं इथे सब्जेक्ट, त्यानंतर नॉट आलंय. किंवा याला आपण म्हणू शकतो कांट शी फिनिश द असाइनमेंट, असं देखील म्हणू शकतो. आता याचं काय केलं इथे, इथे द असाइनमेंट झालं ऑब्जेक्ट, फिनिश झालं V1. कॅन द असाइनमेंट नॉट बी फिनिश बाय हर. त्यानंतर could he not paint the wall? Could the wall not be painted by him? त्यानंतर may I not open the window? May the window not be opened by me? Might they not repair the car? Might the car not be repaired by them? Shall I not organize the files? Shall the files not be organized by me? Should we not clean the room? Should the room not be cleaned by us? त्यानंतर will she not prepare the report? Will the report not be prepared by her? आता तुम्ही एक लक्षात घ्या, पहिलं जर सेंटेन्स 27 नंबरचं किंवा 28 नंबरचं लक्षात आलं असेल तर फक्त यात आयडेंटिफाय करायचंय कुठला सब्जेक्ट आहे, कुठला ऑब्जेक्ट आहे, कुठली मॉडेल आहे, कुठलं वर्ब आहे, त्याचं V3 काय आहे आणि त्याचा चेंज बघायचा आहे सगळ्यांनी कुठल्या पद्धतीने केलेलं आहे. वुड ही नॉट डिलिव्हर द पॅकेज, वुड झालं मॉडेल, ही झालं सब्जेक्ट, नॉट घेतलंय, डिलिव्हर झालं V1, द पॅकेज झालं ऑब्जेक्ट. वुड द पॅकेज, इथं इथला जो ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट झालाय. वुड द पॅकेज नॉट बी डिलिव्हर्ड बाय हिम. मस्ट वी नॉट फॉलो द इन्स्ट्रक्शन्स, must the instructions not be followed by us? आणि ought we not to decorate the hall, ought the hall not be decorated by us? आता आपण लास्ट एक्झाम्पल्स बघूयात काही महत्वाचे काय दिलेले आहेत. आता हे कॉझी जे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत, कॉझी मॉडेल्स किंवा सेमी मॉडेल्स. आय यूज टू प्ले फुटबॉल, आता यूज टू प्ले, इकडे काय झालं, आय झालं सब्जेक्ट, फुटबॉल झालं ऑब्जेक्ट, यूज टू झालं काय मॉडेल, प्ले झालं वर्ब. Football used to be played by me, right? She has to complete the assignment, subject, the assignment object. The assignment has to be completed by her. त्यानंतर they ought to follow the rules, ought to आणि follow, V1 आहे follow, ought to modal. The rules ought to be followed by them. त्यानंतर he needs to wash the dishes, needs to modal, wash V1, the dishes object, he is the subject. The dishes need to be washed by him. We have to submit the report, have to modal, submit V1, the report object, and we झाला इथे subject. The report has to be submitted by us. तुम्ही म्हणाल सर इथे have to घेतलं आणि इथे has to कसं आलं, त्याचं कारण आहे we नंतर आपण have to वापरतो आणि सिंग्युलर असेल तर त्यानंतर has to वापरतो. She dared to challenge the teacher. The teacher was there to be challenged by her. I used to write letters regularly. Letter used to be written by me regularly. त्यानंतर बघा they ought to respect their elders. Their elders ought to be respected by them. त्यानंतर आहे he needs to fix the car. The car needs to be fixed by him. आणि we have to clean the classroom. The classroom has to be cleaned by us. अशा पद्धतीने आपण या सेशन मध्ये मॉडल ऑक्झिलरीचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं ते इथे डिस्कस केलेलं आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये होणार आहे. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.